नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला लय महत्वाच्या बातमीकडे पाहायचंय. म्हणजे लय महत्वाची म्हणजे कशी की जी बातमी घडली आणि नाही घडली, तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडला नाही, पण तरी सुद्धा ती लय महत्वाची आहे. महत्वाची याच्यासाठी आहे की जे पोरं स्वतःच्या बापाला बाहेरून कामावून आल्यावर किंवा शेतातून आल्यावर तांब्याभर पाणी देत नाहीत, अशा पोरांनी स्टेडियमवर राडा केला, खुर्च्या तोडाफोडी केली. आणि ज्या लोकांनी याच्या म्हणजे मेसीच्या नावावर पैसे उकळले, पैसे घेतले, त्या लोकांनी मेसीला स्टेडियम मध्ये 2 मिनिटं ठेवलं. पण तुम्हाला सांगतो, ज्या स्टेडियमवर झाली मारामारी तोच मेसी, ज्याच्यामुळे झाली स्टेडियमवर मारामारी तोच मेसी दिसला कुठं? अंबानीच्या घरी. पैसा आहे भाऊ, पैसा फेक तमाशा देख, असा सगळा कार्यक्रम आहे. हे नेमकी भानगड काय तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्वाची भानगड आहे की आज आपली पिढी नेमकी चालली कुठं, आपण कोणत्या मातीत चाललो ते सांगायचे तुम्हाला मला. की लिओनेल मेसीचा राडा झाला, काय झाला तर म्हण कोलकात्याला आला तो. कोलकात्यामध्ये काय झालं की त्याला पाहायसाठी लोकांनी तिकीट काढलं. म्हणजे लोकांनी तिकीट असं काढलं भाऊ, काही काही लोकांना हजारात, काही काही लोकांना लाखामध्ये तिकीट काढलं, लाखामध्ये. तिकटाचं सोडून द्या, महाराष्ट्रामध्ये सेल्फीसाठी राडे झाले भाऊ. लिओनेल मेसी असा तोंड इकडे इकडे करू लागला, तरी बी एक महामहिम आपल्या मुख्यमंत्रीजींच्या पत्नी त्याला चारदा वडू वडू चिंगम खात खात असं मस्तपैकी सेल्फी काढू लागले, आहे की नाही. म्हणजे कोणासोबत काढायलो, काय काढायलो, आपण किती मोठे, ते किती मोठं, काय किती मोठं, कोण किती मोठा, काही जिकडे तिकडे सगळीकडे. पण ज्याचा त्याचा स्वॅग आहे भाऊ, आहे की नाही. म्हणजे मेसी सुद्धा फक्त पैसा फेको तमाशा देखो असं म्हणण्याचा कार्यक्रम आहे. तर पहा, ते सेल्फीचा विषय जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्यांचा विषय. तो कोणी कोणासोबत सेल्फी काढायची, कशी काढायची, चिंगम खाऊन काढायची का न खाता काढायची. मग ते पहिल्या महाराष्ट्राच्या म्हणजे त्यांना कोणता दर्जा आहे, मुख्यमंत्र्याच्या पत्नीला कोणता दर्जा राहते, काय राहते, याच्यावर आपल्याला काही घेणदेण नाही. त्यांनी छानपैकी सेल्फी काढली, नंबर 1 कार्यक्रम झाला. पण मूळ मुद्दा असा आहे की मेसी कुठं आला होता? मेसी म्हणजे अर्जेंटिना, ते काय ते फुटबॉल बिटबॉल खेळतात ना, तिकडचा लय मोठा खेळाडू. लय मोठा खेळाडू म्हणजे आपल्या इकडे जसं क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर आहे की नाही. ज्यानं हजारो धावा काढल्या, आहे की नाही. त्या तेंडुलकरला आपले पोरं देव मानतात. पण आपला बाप आवता मागा हजारो चक्रा मारते, हजारो रन काढते रोजच्या रोज. त्या बापाला मात्र तांब्याभर पाणी न देणारे आपले दलिंदर कार्टे असतात. तर असो पुढे जायचं आहे आपल्याला, त्याचं सोडून द्या, विषयच नाही. तर पहा, हे सगळा राडा कलकत्त्यामध्ये नुसती तोडाफोडी, पोलिसांनी खेदू खेदू मारले यायला, आहे की नाही. कोणाला? ज्याला मेसीला पाहायचं होतं त्याला, आहे की नाही. काय म्हणले माहिती आहे का? आमच्याकडून एवढे एवढे पैसे घेतले ना, मेसी आम्हाला दिसलाच नाही. यायला तुमचा बाप कवा दिसलाय का विचारावं एकदा. तुमचा बाप कधी शेतातून आलाय, घामेजून येऊन बसलाय, त्याला पाणी देताना तुम्हाला कधी बाप दिसलाय का तुमचा की याला पाणी द्यावं तांब्यावर म्हणून? तो दिसो की न दिसो, पण कसं आहे, शेवटी परत एकदा सांगतो, पैसा फेकन तमाशा देख म्हणल्यासारखा कार्यक्रम आहे. काय झालं तर पहा, हे आपले मेसी साहेब आहेत, हे जगातले महान फुटबॉलपटू आहेत, एक महान खेळाडू आहे. हा महान खेळाडू, याला पाहायला म्हणून लोकांनी कार्यक्रम अरेंज केला. मुंबईमध्ये केला होता, कलकत्त्यामध्ये केला होता, सगळीकडे असा कार्यक्रम 3-4 ठिकाणी होता. त्याच्यातलं नियोजन सगळं बारगळलं, कोणीकडेच काही नाही. पण यांनी अख्खा एक दिवस वनतारामध्ये घातला. आता तुम्ही म्हणसाल वनतारा तर प्रायव्हेट आहे सर, ते तर सरकारी नाही. तेच आपला हत्ती नेलेला आहे की नाही, वनतारामध्ये घेऊन गेले होते की नाही हत्ती. तर हत्ती, आता मला सांगा, मेसी तिथे गेला वनतारामध्ये, पण ज्या लोकांकडून पैसे घेतले होते मेसीच्या नावावर की 5 लाख द्या, 10 लाख द्या, तुम्हाला डायरेक्ट नेऊन भिडवतो त्याला, तर त्याला मात्र काहीच पाहायला भेटलं नाही. म्हणून हा सगळा राडा झाला. आता लिओनेल मेसी अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉल खेळाडू आहे. कार्यक्रम आयोजित झाला, पण असं काय घडलं की त्याची उपस्थिती व्हीआयपीज आणि अधिकाऱ्यांच्या गटात बंद झाली. म्हणजे कुठंच नाही, त्याची उपस्थिती अशा ठिकाणी झाली की फक्त आणि फक्त तुम्ही मुंबईचा पाहिला असेल तर बाकी लोक एकीकडं, मुख्यमंत्री, त्यांच्या मिसेस आणि 2-4 लोक एकीकडं. म्हणजे जसं काय मिसेस, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मिसेसच्या घरी मेसी पाणी भरायचा आला होता, किंवा त्याला मुद्दामूनच आणलं होतं पैसे देऊन की बाबा त्याच्या कोणाचा तरी वाढदिवस आहे आणि त्याच्या घरात तुला शोपीस म्हणून ठेवलंय असं. बाकीचे लोक जिकडं तिकडं, आहे की नाही, बाकीच्या लोकांशी काही संबंध नाही, पण त्याला तिथं आणून बसवल्यासारखं केलं. बरं, या मेसीनं काय केला कुठाना? इकडे जास्त वेळ दिला नव्हता, ते बी भलता शहाणा, इकडे जास्त वेळ दिला नाही, पण तिकडे वंतारामध्ये जाऊन अख्खा दिवसभर त्याने ते हत्ती पाहाय, काय काय पाहाय, हे तर सांगायची गरज नाही की काय काय झालं होतं ते. तर पहा, तेवढं मोठं तिकीट देऊन सुद्धा मेसी दिसला नाही, म्हणजे मेसी पाहायला सुद्धा भेटला नाही. म्हणून म्हणून काय केलं लोकांनी, म्हणून लोकांना राग जिवंत झाला आणि काहींनी बॉटल्स, खुर्च्या उडवल्या, स्टेडियमचे नुकसान केलं, हंगामा केला. मग पोलीस कारवाई सुरू झाली, काय काय झाले, सगळे कुटाणे झाले. मुख्य आयोजक जे होता सदुत्रू दत्ता, यांना पोलिसांनी अटक केली. म्हणजे ज्यांनी त्याला आणलं होतं इथं, है ना, अर्जेंटिनाहून जे घेऊन आलं, जे मुख्य आयोजक होतं, त्यांनी काय केलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक झाली. त्याच्यानंतर त्याचा गॉट इंडिया टूर 2025 नावाचा मेसीज इंडिया टूर म्हणून आयोजित केला होता, ज्यात तो मुंबई, हैदराबाद आणि दिल्लीमध्ये जायचा होता. तर आता महत्वाची गोष्ट अशी आहे की गोंधळ झाला म्हणून एका क्रीडा मंत्र्यानं राजीनामा दिला. पण तो क्रीडा मंत्री कुठला आहे माहिती आहे का? ते तिकडचा आहे, आपला क्रीडा मंत्री नाही बरं का. आपला क्रीडा मंत्री सध्या त्याला अटक होणार आहे. आता पुन्हा म्हणसाल हे काय चालू आहे, आचारसंहिता चालू आहे. आचारसंहितेत मी राजकारणावर बिलकुल बोलणं, कोणत्या पक्षाचं नाव घेणं काहीच नाही. पण आपला दलिंदर क्रीडा मंत्री एक आहे, त्या क्रीडा मंत्र्यानं काय केलं माहिती आहे का? स्वतः मी भाऊ आम्ही लय गरीब आहेत, आम्ही भीक मागे आहेत असं म्हणू
सदनिका घेतल्या, सदनिका म्हणजे घरं घेतले आणि त्याच्यामध्ये ते दोषी सापडला आणि आता त्याला शिक्षा ठोठवली. न्यायालयानं सुद्धा सांगितलं की याची जमानत फिमानत कुछ नाही, पुढची तारीख पुढची जी आहे ती पुढे आता आहे की नाही, आता सध्या काहीच नाही. मग आता त्याच्या छातीत अचानक असं दुखायला लागलं. ती मुन्नाभाई MBBS मध्ये नाही का एक जण ऍक्टिंग करते बघा छाती दुखल्याची, आहे की नाही, तर वारंवार एकच ऍक्टिंग करते, ते बी म्हणते हमेशा तेरी छाती में क्यों दुखता है, तर याच्या बी छातीमध्ये कळ निघली आणि याला आता दवाखान्यामध्ये ठेवलंय. म्हणजे अटक होण्यापासून जोपर्यंत ते अटकपूर्व जामीन फिमीन होत नाही तोपर्यंत मग म्हणजे सगळा भ्रष्टाचाराचा कार्यक्रम एकाच ठिकाणी येऊन थांबलेला आहे. सगळेजण या, आहे की नाही, आणि मग सगळेजण या चिखल्यामध्ये आपण काय करू, फुलवू मुलूयात मस्तपैकी, अशा पद्धतीचा सगळा कार्यक्रम आहे. तर त्याच्यावर आपण काही बोलणार नाही. सध्या आचारसंहिता चालू आहे, आचारसंहिता भंग होऊ नये याची आपण काळजी घेऊ. पण एवढं तर बातमी सांगू शकतो आपण, एवढं तर सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या जे बातम्या दिल्या सगळीकडे, महाराष्ट्रातल्या एका सध्या मंत्री असलेला, पूर्वी तोच मंत्री ते रम्मी सर्कलमध्ये रम्मी खेळू लागला बघा, विधानसभेत बसून असा मस्त रम्मी खेळू लागला, नंबर 1चे असे पत्ते लावू लागला. तर तेच आहे की नाही, शेतकऱ्याविषयी बी लय दलिंदरवाणी बोललं होतं तेच. तर आता त्याच्यावर सध्या जेलात जायची पाळी आली. आता असा कार्यक्रम असा झालाय, त्याला मध्ये टाकाव तरी बी बदनामी, त्याला बाहेर सोडाव तरी बी बदनामी, करावं तर काय करावं, करू नये तर काय करावं, तसंच राहते भाऊ, आहे की नाही. ईसाची परीक्षा काहाला घ्यायची आहे ना, म्हणजे इकडून आरोप करायचे, तिकडून जवळ धरायचे, इकडून खुर्ची द्यायची, तिकडून खुर्ची वडायची, त्याला संघ घ्यायचं, बाहेर सोडायचं, सगळा कार्यक्रम बेतालाय. असं आपल्याला काही घेणं देणं नाही. तर वेळापत्रकाप्रमाणे सगळ्या कार्यक्रमात गोंधळच नाही झाला, तर केवळ कोलकात्यातील तीच समस्या झाली म्हणा असं. आणि त्याच्यानंतर मग हे गेले वंतारामध्ये बघा, हे हत्तीचं पिलू, सॉरी हा, हत्तीचं पिलू दिसलं मला चुकून बरं का, हे अंबानी साहेबाचं पिलू आहे, हत्तीचं पिलू नाही. आणि हे मेसी आहे, आणि हे मेसी पहा किती देव धार्मिक माणूस आहे, लय धार्मिक माणूस आहे हा मेसी, इतका धार्मिक आहे, तिथं पाया बिया पडला मस्त देवाच्या, सगळं नंबर 1. आणि मग वंतारा हिंडून आला. म्हणजे वंतारा हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे का, याच्यावर पुन्हा विचार करा. वंतारा हा फक्त तिथल्या केवळ प्राणी पक्ष्यांसाठी आहे का, याच्यावर विचार करा. म्हणजे बाकीच्या लोकांना तिथं जाता येत नाही वंतारामध्ये का, तर तिथल्या पक्ष्यांना इन्फेक्शन होईल, तिथल्या प्राण्यांना इजा होईल. सामान्य जनतेसाठी खुलं आहे का, ते नाही. पण मेसी डायरेक्ट घर में घुसी, है की नाही, मेसी घुसी, पण बाकी कोणी नाही, असं चालतं इकडे सगळं. तर अशा पद्धतीनं पैसा फेको तमाशा देखो असा सगळा कार्यक्रम आहे. पण माझं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये आपल्या लेकराबाळाचं, आपल्या देशाच्या भवितव्याचं, आपल्या देशातल्या लेकराच्या शिक्षणाचं सध्या सगळं वाटोळं चालू आहे. शिक्षण विभागामध्ये, मी सध्या शिक्षण विभागात काम करतो म्हणून सांगतो, शिक्षणाचं मातेरं करून टाकलंय. आम्हाला इलेक्शन ड्युट्या, 4दा इलेक्शन कॅन्सल होतं, 4दा ड्युट्या होतात, पुन्हा तेच ट्रेनिंग 4दा दिलं जातं, दुसऱ्या दिवशी शिष्यवृत्तीसाठी पुन्हा, तिसऱ्या दिवशी पुन्हा आणखी कशासाठी तरी, आठवड्यातून 2-2 मिटिंगा, महिन्यातून 5-5 ट्रेनिंग, बाबा विचारू नका. दिवसभर मोबाईलमध्ये लिंक भरा, डाटा भरा, लिंक भरा, डाटा भरा. विद्यार्थ्याला काही ढेकळं येऊ देणार नाही याची पुरेपूर गॅरंटी सरकारने घेतली. आता नवीन नियम सुद्धा काढलेला आहे की आता त्याला जर नुसतं असं जरी म्हणलं तरी सुद्धा शिक्षकावर कारवाई होणार. कारण विद्यार्थ्याला बिलकुल शारीरिक, शाब्दिक, मानसिक कोणत्याच प्रकारचा काहीच ताण द्यायचा नाही. त्याला म्हणजे शिक्षकाने बिलकुल मारायचं नाही, शिक्षकांनी मारायचं नाही. उद्या चालून त्यांनी पोलिसाचा मार खाल्ला तर चालते, 3rd डिग्री भेटली तर चालते, त्याच्या ढोंगणावर फटके बसले तर चालते, पण आता शिक्षकांनी काही त्यांना करायचं नाही, असा सगळा कार्यक्रम आहे. म्हणून मला शाळेमध्ये तर शिकू दिल्या जात नाही, म्हणून आपला अजून एक प्लॅटफॉर्म आहे ATM गुरु एज्युकेशन नावाचा. म्हणजे शाळेमध्ये तर शिकवण्याचा प्रयत्न करतो मी, मला जेवढं शक्य आहे तेवढं, पण रोज एक लिंक भरा, रोज काहीतरी, आज खिचडी भरा, उद्या तांदूळ भरा, परवाच्या दिवशी लिंक भरा, फोटो काढून टाका, तेरवाच्या दिवशी आणखी काहीतरी करा, आज माता पालकची मीटिंग घ्या, उद्या सुरक्षा समितीची मीटिंग घ्या, परवाच्या दिवशी याची मीटिंग घ्या, त्या मीटिंगाचे फोटो टाका, ते सगळं अपलोड करा, रजिस्टर मेंटेन करा. असं करून 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 उरलेल्या वेळामध्ये जर उरलाच वेळ तर मी त्याच्यामध्ये शिकवतो. म्हणजे कसं, समजा तुम्हाला म्हणलं की माझ्या आजीनं मला 10 रुपये दिलते, त्या 10 रुपयामध्ये मी जत्रेला गेलो, जत्रेमध्ये गेलो, मस्त आकाश पाळण्यात बसलो, त्याच्यानंतर मी मस्तपैकी जिलेबी खाल्ली, बुंदी खाल्ली, मग मस्तपैकी तमाशाच्या फडात गेलो, तमाशा पाहिला, एवढं सगळं केलं तरी माझ्याकडे पैसे उरले होते. म्हणून येता येता सहज मी 100 एकर जागा घेऊन आलो, 100 एकर जमीन घेऊन आलो 10 रुपयामध्ये. कसं वाटते, है ना? शक्य आहे काय, नाही ना? मग तसंच आहे शिक्षकाचं की आधी काय करा, गेल्या शाळेत हजेरी घ्या, तिला ऑनलाईन करा. मग नंतर काय करा, शाळेत खिचडीवाल्याला तांदूळ, ताळ, सगळं डाळ दाणा सगळं ग्रॅममध्ये मोजून काढून द्या, मग त्याला ऑनलाईन करा. मग काय असते माहिती आहे का, मग विद्यार्थ्यांना काय काय शिकवलं, काय काय नाही, त्याचं टाचण काढा. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करा, तर ते जे काही त्या विद्यार्थ्याला दर 15 दिवसाला, 8 दिवसाला तुमची एक अध्ययन स्तर निश्चिती कोणती काय असते तेच सगळं काढा आणि मग ते ऑनलाईन करा. मग त्याच्यानंतर तुमचा मधातच कार्यक्रम येतो की म्हणजे माँ के नाम का पेड, मग त्याचा एक फोटो काढा, एका विद्यार्थ्याचा एक फोटो, असे 40 तुमच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी असतील, 40 विद्यार्थ्याचे 40 फोटो काढा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोकेशन पाहिजे, वेगवेगळे झाड पाहिजे, वेगवेगळी माय पाहिजे, सगळं वेगळं पाहिजे. पण ते मोदी साहेबांना जमतं बाबा तसं सगळं, पण इकडे आमच्याकडे काय, मग घेऊन हिंडावं लागते. मग त्याचे फोटो काढायचे, मग त्याला कमीमध्ये कंप्रेस करायचं, मग ते टाकायचे आणि मग आम्ही ते भरत राहणार, ती लिंक चालणार नाही. मग पुन्हा अपलोडिंग होता 99% झालं की फेल होणार, मग डबल भरणार. मग आम्ही हे सगळं करणार, त्याच्यात आठवड्यात 2 दिवस ट्रेनिंग, पुन्हा काय की हे सगळं करणार आणि मग शेवटी आम्ही काय करणार, विद्यार्थ्याला उरलेल्या वेळात शिकवणार.
तर जसं 10 रुपयातून जितके पैसे उरतील आणि त्याच्यामध्ये जसं 100 एकर शेत येते, तसंच आता आमच्याकडे हे सगळे कामं करून तेवढा वेळ उरतो आणि त्याच्यात मग आम्ही विद्यार्थ्यांना नंबर 1 बनवतो. असा सगळा कार्यक्रम आहे. तर आता आपल्याला शिकवायचा शौक आहे. आपलं नॉलेज वाया जाऊ नये म्हणून आपल्याला काय वाटते, आपण शिकवलं पाहिजे तिथून नाही तर इथून. मग आपण घरून शिकवतो आता. तर घरून कसं शिकवतो? घरून बघा, हे आपला सगळा कार्यक्रम आहे. आता समजा ही बॅच आहे. काय 7वी स्कॉलरशिप 2026 फ्री बॅच आहे. ₹0 द्यायचे, शिकवायचं. आपल्याला शौकच शिकवायचा आहे. तर आपण ही ₹0 शिकवतो. 7वीच्या स्कॉलरशिपला सगळी बॅच फ्री आहे. तुम्ही ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये 4थी 7वी स्कॉलरशिपच्या बॅचवर गेले तुम्ही फोल्डरमध्ये, की 7वी स्कॉलरशिपची ही बॅच आहे. याच्यामधून हे सगळं फुकट आहे बाळांनो, फुकट. काही रुपया लागणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर आपली येणारी 5वी नवोदयची सुद्धा बॅच आहे, जी आता चालू होणार आहे 12 जानेवारीला. त्याच्यासाठी सुद्धा डेमो बॅच ठेवली एक. ही मात्र परीक्षा होईपर्यंत फुकट आहे बरं का. नाही तर कोणी काय म्हणते, सर तुम्ही आधी फुकट म्हणता मग 5 दिवसानं पैसे मागतात. भीक मागे धंदे आपण करत नाही. तर हे फुकट म्हणजे फुकटच आहे. ₹0 म्हणजे ₹0. ही बॅच 20 दिवसाचीच आहे फक्त. नवोदयची डेमो बॅच इयत्ता 5वी साठी, ती पण आपल्या ATM गुरु एज्युकेशन ॲपवरच आहे. ही सुद्धा ₹0 आहे. पण ही फुकट म्हणजे फुकटच ₹0. पण किती दिवस? फक्त 20च दिवस. त्याच्यानंतर मग मात्र तुम्हाला पैसे देऊन ही बॅच घ्यायची, जर समजा माझं शिकवणं आवडलं तर. कारण माझ्याकडे आहे ना जवळपास 6-7 तास, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 3 ते 4 तास स्टुडिओ चालतो. त्याचं लाईट बिल येते, त्याच्यामध्ये AC असते, ते सगळा खर्च, हे बाकीचे शिक्षक, काम करणारे 3-4 पोरं, या सगळ्याचा खर्च निघावा म्हणून थोडेफार लई पैसे घेत नाही आपण. 20,000, 22,000, 25,000 फीस घेत नाही. पण महिन्याला तुमच्या मोबाईलच्या रिचार्ज इतकी जी फीस असते, तुमच्या मोबाईलला रिचार्ज करायला लागते, तेवढीच फीस घेतो. कमीत कमी फीसमध्ये शिकवतो आपण. तर असे हे बॅच आहेत. 6वीची पण बॅच आहे. 7वी, 8वी, 9वी सगळंच आहे आपल्या ॲपमध्ये. तुम्हाला जर ते माझं शिकवणं आवडलं असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं ATM गुरु एज्युकेशन नावाचं चॅनल आहे. दुसरं एज्युकेशनल चॅनल, फक्त तिथं मी शिकवतो, बाकी दुसरं काहीच बोलत नाही. त्या चॅनलवर जाऊन माझे शिकवण्याचे व्हिडिओ पहा आणि त्याच्या खालच्या कमेंट्स पहा. मग तुम्हाला कळेल की बाबा हे नुसतंच बोंबलतंय का, याच्यामध्ये काही क्वालिटी आहे का, शिकवते का नाही का, काय ते सगळं तुम्हाला तिथं कळेल. एकदा तिथल्या लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या फक्त एकदा कमेंट जाऊन वाचा, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि परत एकदा सांगतो, ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि त्या YouTube चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावरून माझे व्हिडिओज पहा, त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. नंतर ठरवा की तुमचं लेकरू माझ्या ॲपमध्ये टाकायचं की नाही. तर हे शासनानं जरी समजा लेकरायला शिकू नाही दिलं, तरी माझ्याकडून मुलांना काहीतरी देता यावं म्हणून माझा हा प्रयत्न आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.